ऑगस्ट महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जाणार आहेत। त्यामुळे हा महिना अनेक अर्थाने खास असणार आहे। सण उत्सवाबरोबरच या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहेत। तसेच कर्मफळदाता शनी ऑगस्ट महिन्यात काही राशींच्या लोकांसाठी शुभवार्ता घेऊन येणार आहे। शनीच्या शुभयोगाने काही राशींचे प्रगतीचे नवे मार्ग खुले होणार आहेत। तर ऑगस्ट महिन्यात कोणकोणत्या राशींसाठी शनी लकी ठरणार आहे ते जाणून घेऊयात। मेष राशी। मेष राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा संपूर्ण महिना नवीन नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने फार चांगला असणार आहे। शनीच्या सप्तम चरणापासून 9वा पंचम राजयोग जुळून येणार आहे। त्यामुळे या महिन्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल। आर्थिक लाभाच्या दृष्टीने जरी हा महिना तुम्हाला संतुष्ट करणारा नसला तरी शेअर मार्केटमध्ये तुमचे शेअर्स अधिक वाढताना दिसतील, ज्याचा भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल। नोकरदार वर्गातील लोकांना या महिन्यात कामाचा ताण वाढताना दिसेल। वर्कलोडमुळे तुमच्या लाईफस्टाईलवर परिणाम होईल। तसेच कुटुंबियांना फारसा वेळ देता येणार नाही। 15 ऑगस्ट नंतर सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडताना दिसतील। दुसरी रास आहे वृषभ। करिअरच्या दृष्टीने ऑगस्ट महिना तुमच्यासाठी फार खास असणार आहे। दशम चरणात शनीचा शशयोग जुळून येणार असल्याने तुमच्या नोकरीत चांगले परिणाम दिसून येतील। कुटुंबात तुमचा मानसन्मान वाढलेला दिसेल। राजकारणात तुमची रुची वाढलेली दिसेल। कामाच्या ठिकाणी तुमच्या कामात चांगली प्रगती दिसून येईल। सहकार्यांचा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल। पण आळस करू नका, अन्यथा तुमची सगळी कामं बिघडतील। मिथुन राशी। मिथुन राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना हा अनेक सकारात्मक परिणाम घेऊन येईल। महिन्याच्या सुरुवातीपासून तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील। चांगल्या उत्पन्नामुळे तुमचं मनोबल उंच राहील आणि तुम्ही प्रत्येक काम उत्साहाने पूर्ण कराल। तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये शॉर्टकटचा अवलंब करणं टाळावं लागेल, अन्यथा तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं। या महिन्यात नशीब तुमच्या बाजूने राहील। ज्योतिषशास्त्रानुसार संघर्ष केल्यानंतर तुम्हाला चांगलं यश मिळेल आणि जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर तुम्हाला पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे। कर्क राशी। कर्क राशीच्या लोकांना ऑगस्टमध्ये आरोग्याशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावं लागू शकतं। करिअरच्या क्षेत्रात तुमचा दबदबा कायम राहील। तुम्ही चांगलं काम करत राहाल, त्यामुळे तुम्हाला बढती मिळू शकते। व्यावसायिक आघाडीवर लोक तुमच्या कामाने प्रभावित होतील आणि तुमच्यात मोठा बदलही होऊ शकतो। व्यवसाय करणाऱ्या लोकांना सावकाश आणि सावधपणे पुढे जावं लागेल। घाईघाईने घेतलेले निर्णय अडचणी वाढवू शकतो। सिंह राशी। सिंह राशीच्या लोकांनी ऑगस्टमध्ये आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहणं आवश्यक आहे। तुम्ही कोणताही शॉर्टकट घेणं टाळलं पाहिजे, विशेषतः पैसे कमवण्याच्या बाबतीत। जर तुम्ही एखाद्याच्या सल्ल्याने काही पैसे गुंतवले असेल तर त्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं। काही लोक लांबचा प्रवास करू शकतात। कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगली कामगिरी कराल। कन्या राशी। ऑगस्ट महिन्यात कन्या राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे। नोकरीबद्दल बोलायचं झाल्यास परिस्थिती अनुकूल राहणार असून तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार पुढे जाण्याची संधी मिळेल। नोकरीत काम करणाऱ्या व्यक्तीने मेहनत केल्यास काही विशेष लाभ मिळू शकतात। व्यावसायिकांना आपला व्यवसाय नव्या उंचीवर नेण्यावर भर द्यावा लागेल। तुळ राशी। तुळ राशीच्या लोकांना ऑगस्टमध्ये चांगले परिणाम मिळतील। 31 दिवस तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील। तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल। काही महत्त्वाच्या कामात यश मिळेल। तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे आणि हा महिना तुमच्या सध्याच्या नोकरीत बदलाचे संकेत देत आहेत। तुम्हाला जास्त पगारासह चांगल्या पदावर नोकरी मिळविण्याची शक्यता आहे। बेरोजगारांनाही रोजगार मिळण्याची शक्यता आहे। वृश्चिक राशी। ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही चढ उतारांना सामोरे जावं लागेल। नोकरीतही चढउतार होऊ शकतात। कोणीतरी तुमच्या विरोधात कट रचू शकतं, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो। व्यावसायिकांसाठी हा महिना अनुकूल राहील। तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल। या काळात कोणीतरी तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करेल, परंतु तुम्ही त्वरित परिस्थितीतून बाहेर पडाल। धनु राशी। धनु राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना खूप फायदेशीर असणार आहे। तथापि काही प्रकरणांमध्ये तुम्ही सावध राहिलं पाहिजे। विवाहित लोकांसाठी हा महिना आनंदाने भरलेला असेल, कारण नातेसंबंध प्रेमाने भरलेले दिसतील। नोकरी करणारे लोक त्यांच्या कामात कमी रस घेतील, ज्यामुळे नोकरीमध्ये काही समस्या निर्माण होऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावं लागेल।
व्यावसायिकांसाठी हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे। मकर राशी, हवामानातील बदलामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावं लागू शकतं। कौटुंबिक जीवनात काही चढउतार येऊ शकतात। प्रेम संबंध चांगले राहतील। तुमची संपत्ती वाढेल। बँक बॅलन्स पूर्वीपेक्षा वाढेल। उत्पन्नाचे नवे साधन मिळेल। करिअरबद्दल बोलायचं झाल्यास तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल। नोकरीत पदोन्नतीसाठीही तुम्हाला सहकार्य मिळू शकतं। कुंभ राशी, नोकरी करणाऱ्यांना ऑगस्ट महिन्यात चांगलं यश मिळू शकतं। व्यवसाय करणाऱ्यांसाठी महिन्याचा शेवट चांगला राहील। या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होईल। व्यवसायात विस्तार संभवतो। महिन्याच्या मध्यात तुमच्या व्यवसायाशी संबंधित खर्च वाढू शकतात। या महिन्यात तुमचा खर्च वाढू शकतो, त्यामुळे तुमच्या पैशाचा सुज्ञपणे वापर करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। खर्च वाढल्यामुळे तुमची बचत कमी होऊ शकते। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल। मीन राशी, मीन राशीसाठी ऑगस्टमध्ये तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीकडे आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं। तुम्हाला आर्थिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावं लागू शकतं। या महिन्यात तुमच्या खर्चातही वाढ होईल। तुमच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला तुमच्या सहकार्यांचं सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही चांगली कामगिरी करण्यात यशस्वी व्हाल। कठोर परिश्रमाने व्यावसायिक आघाडीवर चांगले परिणाम मिळण्यात तुम्ही यशस्वी व्हाल।